चला पुरव सर्वांना गुड इव्हनिंग। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं अगदी हृदयस्थळापासून स्वागत आहे। आपल्याला महत्त्वाचा घटक घ्यायचा बघा, एकाच नकाशावर आपल्याला पाहायचंय बघा राजकीय सीमा आणि नैसर्गिक सीमा। महत्त्वाचा घटक आहे। परीक्षेवरती यावरती नेहमीच प्रश्न विचारले जातात, तर आपल्याला एकाच नकाशावरती एकाच मॅपवरती पूर्ण गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर घाबरून जायचं नाही, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण एका नकाशावर पाहणार आहोत आणि एकदा आपण त्या गोष्टी पाहिल्यानंतर भविष्यात आपण त्या कधी विसरणार नाही याची गॅरंटी आपण स्वतः घेऊया। ओके, तर चला मग राजकीय नैसर्गिक सीमा पाहत असताना याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा नैसर्गिक सीमा आणि महाराष्ट्राला दोन प्रकारच्या सीमा लागलेल्या आहेत। एक आहेत बघा कोणत्या, राजकीय सीमा आहेत। कोणत्या आहेत? एक राजकीय, ओके, आणि महत्त्वाची गोष्ट आहे दुसऱ्या आहेत बघा नैसर्गिक सीमा। कोणत्या आहेत? नैसर्गिक सीमा। दोन प्रकारच्या महाराष्ट्राला सीमा लागलेल्या आहेत। मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, राजकीय सीमा म्हटल्यानंतर काय म्हणतात आपल्याला की ज्या सीमा व्यक्तीने प्रशासकीय त्याच्या सोयीसाठी निर्माण केल्या आहेत त्यांना काय म्हणतात? राजकीय सीमा म्हणतात। याची व्याख्या आपल्याला असं म्हणता येईल। ओके, काय म्हणता येईल? ज्या सीमा व्यक्तीने प्रशासकीय त्याच्या सोयीसाठी, काय म्हणतात आपण, सोयीसाठी निर्माण केल्या आहेत त्याला आपण राजकीय सीमा असं म्हटलं जाऊ शकतं। ओके, नंतर बघा बरोबर, मानव या सीमामध्ये हस्तक्षेप करू शकतो। अगदी बरोबर आहे, कमी जास्त आपण करता येत असतं आपल्याला। आपण याच्यानंतर पुढचा घटक घेताना आपण बघूया, कारण की आपण महाराष्ट्र क्षेत्रफळ जर पाहिलं 3,0713 चौरस किलोमीटर आहे। हे भारताच्या किती आहे? 9.36%। आपण हे एवढ्या गोष्टी पाहिल्या होत्या, पण याच्यात महत्त्वाची गोष्ट एवढी आहे की बाबा काय म्हणतात आपल्याला की आपण जेव्हा टक्केवारी काढतो महाराष्ट्राची तेव्हा 99.50% भरते। म्हणजे का भरते हे आपल्याला सर्व गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, पण याच्या तात्पुरतं बघा लक्ष द्या। आता नैसर्गिक सीमा, मग नैसर्गिक सीमा पाहत असताना बघा ज्या सीमा निसर्गात तयार झालेल्या असतात त्यांना काय म्हणतात? नैसर्गिक सीमा म्हणतात। काय म्हणतात त्यांना? नैसर्गिक सीमा असं म्हटलं जातं। निसर्गात बरोबर नॅचरल ज्या तयार झाल्या असतात त्या नैसर्गिक सीमा म्हणतात। उदाहरणार्थ जर पाहिलं आपण तर एखादी नदी असेल, एखादी डोंगर रांग असेल, एखादी पर्वतरांग असेल, ओके, याला आपण नैसर्गिक सीमा असं म्हटलं जातं। ओके, पहा मग मानव सीमामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। म्हणजे ह्या ज्या सीमा आहेत कोणत्या नैसर्गिक सीमा याच्यावर हस्तक्षेप करू शकतो का आपण? अजिबात हस्तक्षेप करता येत नाही आपल्याला, बरोबर आहे। तर आपण बघा एक मिनिट लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र, आता बघा एक मिनिट आपण डायरेक्ट बघा याच्यामध्ये जर पाहिलं आपण पुरावा तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय म्हणतात आपल्याला की बाबा बघा महाराष्ट्र राज्याच्या, जर महाराष्ट्र राज्याला जर पाहिलं राजकीय सीमा कोणत्या, राजकीय सीमाबद्दल जर पाहिलं तर महाराष्ट्राला 6 राज्य आणि महत्त्वाची गोष्ट आहे एक काय आहे पुरावा, केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे। आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर पाहायचं म्हटलं आपल्याला याच्यामध्ये तर काय म्हणावं लागणार आहे की बाबा सर्वात जास्त कोणत्या राज्याला लागलेली सीमा, त्याच्यानंतर सर्वात कमी कोणत्या राज्याला लागलेली महाराष्ट्राची सीमा, हे बी पाहणं गरजेचं आहे। तर पहा याच्यामध्ये महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर, काय बोलतोय मी, इतर राज्यांना लागून, इतर राज्यांना लागून आहेत। बरोबर, किती जिल्ह्यांच्या सीमा? 20 जिल्ह्यांच्या सीमा। ओके, आणि 16 जिल्ह्यांच्या सीमा कोणत्याच राज्याला लागून आहेत। काय बोलतोय मी? कोणत्याच राज्यांना लागून नाही आहेत। आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे। आहेत का? अजिबात नाहीत। ओके, तर हे एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये। हा बघा, तर याच्यामध्ये आपल्याला पाहत असताना आपण अधिक मॅप, कच्चा मॅप काढून पाहूया। तर आपण प्रथम राजकीय सीमा पाहूया। काय पाहूया आपण? राजकीय सीमा। तर आपल्याला याच्यामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची, दिशा माहित असणं गरजेचं आहे। पूर्ण आपल्याला याच्यामध्ये काय दिशा माहित असणं गरजेचं आहे। तर आपण बघा लक्ष द्या, ही दिशा पाहिलं तर काय उत्तर आहे, ही काय आहे दक्षिण आहे, ही काय आहे पश्चिम, आणि ही काय आहे पूर्व दिशा आहे, बरोबर आहे। आणि महत्त्वाची गोष्ट आहे इथं कोणते नैऋत्य, इथं कोणते वायव्य, इथं ईशान्य, आणि महत्त्वाची गोष्ट आहे इथं काय आहे आग्नेय दिशा आहे। ह्या दिशा माहित असणं गरजेचं आहे। ओके, तर पहा मग आपला महाराष्ट्राचा मॅप जर पाहिला पुरावा अशा प्रकारे मॅप आहे, कच्चा मॅप काढून पाहूया आपण। ओके, महाराष्ट्राला समुद्र किनारा, तंदूर आणि रिया प्रकारचा लाभलेला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये महत्वाची गोष्ट आहे, बरोबर आहे। अशा प्रकारचं काय पुरावा आपला महाराष्ट्र आहे। ओके, मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण महाराष्ट्रातील जवळजवळ किती 20 जिल्ह्यांच्या सीमा, काय बोलत आहे मी, 20 जिल्ह्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहेत। किती इतर राज्यांना लागून आहेत आपण हे पाहूया। ओके, तर पहा आपण प्रथम राजकीय पाहिलं होतं, हे बी महत्वाचं आहे। काय? राजकीय सीमा पाहिलं पुरावा आपण, काय पाहिलं? राजकीय सीमा पाहत आहोत। ओके, तर पहा मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण, लक्ष द्या, कोणत्या? राजकीय
राजकीय सीमा पाहत आपण, राजकीय सीमा पाहत आहोत. ओके, तर याच्यामध्ये पहा मग जर पाहिलं आपण महाराष्ट्राच्या जर वायव्येला पाहिलं, इथं काय म्हणत आहे मी पूर्ण वायव्येला, तर वायव्येला एक दादरा नगर हवेली नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे आणि दुसरी गोष्ट गुजरात नावाचं एक राज्य आहे. मग आपण हे पाहूया. बरोबर, इथं काय आहे दादरा नगर, लक्ष द्या, दादरा महत्वाची गोष्ट आहे, नगर हवेली नावाचे काय आहे केंद्रशासित प्रदेश आहे आणि आपण याला गुजरातला जे म्हणू शकतो, गुजरात राज्य आहे. ओके, तर याला कोणत्या कोणत्या राज्यात सीमा लागल्या आपण हे बी पाहणार आहोत. ओके, पहा मग याच्यामध्ये इथं जर पाहिलं तर दादरा नगर हवेलीला पालघर नावाचा जिल्हा लागलेला आहे. कोणता? पालघर नावाचा जिल्हा लागलेला आहे. ओके, आणि पालघर जिल्हा हा सीमा आपली गुजरात राज्यालाही काहीतरी सीमा लागून आहे. ओके, पालघर सीमा, पालघर एक दादरा नगर हवेली, त्याच्यानंतर गुजरातला बी आहे. त्याच्यानंतर इथं कोणता आहे आपला नाशिक नावाचा आहे. कोणता आहे पुरावा इथं, एक मिनिट तुम्हाला लक्षात राहावं. ओके, बघा इथे पालघर नावाचा जिल्हा आहे, तो दादरा नगर हवेलीला त्याची सीमा आहे निश्चित करतो आणि कुठे गुजरात नावाचा राज्य आहे यालाही त्याची सीमा निश्चित करतो. ओके, लक्षात ठेवायचं. मग पालघर, त्याच्यानंतर गुजरातला कोणता आहे, मग इथे पालघरची सीमा गुजरातला लागते. नंतर आहे बघा नाशिक नावाचा. ओके, नाशिक नावाचा सटाणा नावाचा तालुका आहे आणि महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांक शिखर जे आहे कोणतं, साल्हेर, हे साल्हेर शिखर इथूनच सुरू होतं. आपण जी पाहिली सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे ती याच ठिकाणापासून सुरू होते. ओके, तर मग कोणता आहे नाशिक जिल्हा आहे जो कुठे लागतो, गुजरातला. त्याच्यानंतर जर पाहिलं पुरावा इथे तर कोणता आहे नंदुरबार नावाचा जिल्हा आहे, तोही गुजरात राज्याला लागलेला आहे. ओके, आणि ह्या इथं जर पाहिलं तर कोणता आहे पुरावा, धुळे नावाचा. ह्या 4 जिल्ह्याच्या सीमा कुठे लागलेल्या आहेत, गुजरात नावाच्या राज्याला लागून आहेत. ओके, त्याच्यानंतर जर पाहिलं आपण लक्ष द्यायचं. बघा मग त्याच्यानंतर पाहिलं तर महत्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता आहे, मध्य प्रदेश, एमपी नावाचं राज्य आहे. कोणतं आहे, मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे, ज्याची राजधानी भोपाळ आहे. ओके, त्याच्यानंतर पाहूया आपण मध्य प्रदेशला नंदुरबारची सीमा आहे, धुळ्याची सीमा आहे. ओके, कशाची, नंदुरबारची धुळ्याची सीमा आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण इथं कोणती येते मग पूर्ण आपल्याला लक्षात असणं गरजेचं. इथं कोणती आहे, जळगाव जिल्ह्याची सीमा ही लागलेली आहे, जळगाव आहे. त्याच्यानंतर पाहिलं आपण इथं तर कोणता आहे, बुलढाणा नावाचा जिल्हा आहे. कोणता पुरावा, बुलढाणा नावाचा जिल्हा आहे. ओके, नंतर इथं जर पाहिलं इथं कोणता आहे, अमरावती नावाचा जिल्हा आहे. कोणता आहे, अमरावती नावाचा जिल्हा आहे. आपल्याला वाटतं महत्वाची गोष्ट आहे अकोल्याची, पण अकोल्याची सीमा लागत नाही, हे माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, नंतर बघा अकोला झाला. नंतर इथं जर पाहिलं वाशिमची, अकोला झाला. त्याच्यानंतर वर्धेची सीमा लागत नाही, सॉरी अमरावती झाला, अकोल्याची नाही लागत, वर्धेची नाही लागत. डायरेक्ट कोणता आहे मग इथं, नागपूर नावाचा आहे. कोणता आहे पुरावा, नागपूर नावाचा जिल्हा आहे. ओके, त्याच्यानंतर इथं येतो बघा भंडारा नावाचा. कोणता येतो इथं, भंडारा. आणि महत्वाची गोष्ट इथं कोणता आहे, गोंदिया नावाचा जिल्हा आहे. कोणता आहे पुरावा, गोंदिया नावाचा जिल्हा आहे. ओके, तर महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा हा मध्य प्रदेश राज्याला लागून आहेत आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे. किती जिल्ह्यांचे आहेत पुरावा, 8 जिल्ह्यांचे आहेत. किती येतात, 8 जिल्ह्यांचे आहेत. ओके, हे 1, नंदुरबार, धुळे 2, जळगाव 3, बुलढाणा 4, अमरावती 5, नागपूर 6, भंडारा 7 आणि काय गोंदिया 8, अशा 8 जिल्ह्याच्या सीमा कुठे येतात, महत्वाची गोष्ट मध्य प्रदेश नावाच्या राज्याला लागून आहेत. ओके, चला पुढे पहा. महाराष्ट्राच्या पूर्वेस जर पाहिलं पुढे इथं कोणतं आहे, छत्तीसगड नावाचं राज्य आहे. कोणतं आहे, छत्तीसगड नावाचं राज्य आहे. आणि छत्तीसगडला किती जिल्हे सीमा लागलेल्या आहेत, 2. एक आहे गोंदिया आणि दुसरा आहे बघा गडचिरोली नावाचा आहे. कोणता आहे, गडचिरोली नावाचा आहे. ओके, मग छत्तीसगडला किती जिल्हे सीमा लागले आहेत, 2. आपण राजकीय पाहत आहोत पुरावा, कोणत्या 2 आहेत. ओके, नंतर पहा मग महत्वाची गोष्ट आहे, आपण काय पाहूया आता, महाराष्ट्राच्या जर पाहिलं आग्नेय दिशेस ह्या इथं बरोबर आहे कोणतं राज्य आहे, TS, तेलंगणा स्टेट. तेलंगणाला किती जिल्हे सीमा लागले आहेत, 4 जिल्ह्याच्या सीमा लागल्यात. ओके, किती जिल्ह्याच्या पुरावा, 4 जिल्ह्याच्या. ह्याच्यामध्ये बघा गडचिरोली 1 नंबरचा आहे, गडचिरोली. ओके, त्याच्यानंतर इथं कोणता आहे पुरावा, चंद्रपूर नावाचा आहे. कोणता आहे, चंद्रपूर आहे. ह्याच इथं कोणता आहे, महत्वाची गोष्ट आहे यवतमाळ नावाचा एक आहे आणि ह्या इथं कोणता आहे आपला नांदेड नावाचा आहे. कोणता आहे, नांदेड. अशा प्रकारे किती 4 जिल्ह्यात सीमा लागलेल्या आहेत कुठं, तेलंगणा राज्याला. 1 गडचिरोली, 2 चंद्रपूर, 3 यवतमाळ आणि 4 काय आहे, नांदेड आहे. ओके, हे माहित असणं गरजेचं आहे. ओके, चला पुढे पहा. मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण, पेन नेक्स्ट घेतो मी. बघा याच्यानंतर जर पाहिलं आपण महाराष्ट्राच्या दक्षिणेस इथं कोणतं आहे, KR म्हणजे काय, कर्नाटक नावाचं राज्य आहे. कर्नाटकला किती जिल्ह्यात सीमा लागल्यात, 7 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. किती येतं पुरावा, 7 जिल्ह्यात सीमा लागलेल्या आहेत. ओके, पहा मग याच्यामध्ये नांदेड नावाचा एक येतो. ह्याच इथं जर पाहिलं आपण तर लातूर येतो. बघा कोणता येतो, लातूर येतो. इथे पाहिलं तर धाराशिव नावाचा येतो. कोणता येतो, धाराशिव येतो. नंतर इथं जर पाहिलं आपण तर कोणता येतो, सोलापूर. बघा किती झाल्या, 1 2 3 4. ओके, त्याच्यानंतर ह्या इथं येतो बघा कोल्हापूर 5. ओके, त्याच्यानंतर इथं येतो बघा सोलापूर, कोल्हापूर. इथं कोणता येतो, सातारा लागत नाही. इथं कोणता येतो बघा
1 2 3 4 5 6 आणि 7 इथं कोणता येतो सांगली नावाचा येतो कोणता येतो सांगली आणि हे इथं जर पाहिलं तर कोणता येतो सिंधुदुर्ग कोणता येतो सिंधुदुर्ग नावाचा येतो अशी किती जिल्ह्याच्या सीमा लागल्या येतात कर्नाटकला 7 जिल्ह्याच्या पूर्व किती लागले येतात 7 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ओके आणि ह्याच इथे येतो बघा गोवा नावाचं राज्य महत्वाची गोष्ट आहे आणि इथं एकाच जिल्ह्याची सीमा लागली ते कोणता आहे तुमचा सिंधुदुर्ग नावाचा आहे कोणता आहे पुराव सिंधुदुर्ग नावाचा आहे हे लक्षात असणं गरजेचं आहे ओके आणि जर आपण इकडे पाहिलं महाराष्ट्राच्या पश्चिमेस तर काय आहे कोकणातील सर्व जिल्हे काय म्हणतो आपण याला कोकणातील सर्व जिल्हे या ठिकाणी आहेत ही झाली तुमची काय राजकीय सीमा कसाही प्रश्न आला तरी जाता कामा नाही महाराष्ट्र उत्तरेस मध्य प्रदेश नावाचं राज्य 8 जिल्ह्याची सीमा महाराष्ट्राच्या जर पाहिलं आग्नेय दिशेस तेलंगणा नावाचं राज्य 4 जिल्ह्याची सीमा दक्षिणेस कर्नाटक 7 जिल्हे अति दक्षिणेस गोवा 1 जिल्हा त्याच्यानंतर छत्तीसगडला 2 त्याच्यानंतर पाहिलं आपण वायव्येला गुजरात 1 ओके आणि पूर्वेला जर पाहिला पश्चिमेला जर पाहिलं तर काय आहे कोकणातील सर्व जिल्हे आहेत ओके हे झालं तुमचं काय राजकीय सीमा पाहिला कोणत्या राजकीय सीमा किती जिल्ह्याची सीमा लागल्या येतात इतर राज्यांना किती जिल्ह्याच्या महाराष्ट्राची सीमा लागल्यात 20 जिल्ह्यांच्या लागल्या आहेत किती पुरा हो 20 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत हे माहित असणं गरजेचं आहे ओके आता पाहूया आपण नैसर्गिक सीमा आता काय पाहूया नैसर्गिक सीमा पहा नैसर्गिक सीमा पाहूया ओके कोणत्यामध्ये आपल्याला नैसर्गिक सीमा पाहिजेत नैसर्गिक ओके तर नैसर्गिक सीमा पाहत असताना आपल्याला महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये एक मॅप काढून घेऊया आपण कारण तुम्हाला सोपं जाईल ते लक्षात ठेवायला ओके तर पहा पुरा अशा प्रकारे आपला काय महाराष्ट्राचा मॅप आहे मॅप सर्वांनाच यायला पाहिजे बाळांनो ओके ओके अशा प्रकारे आपला महाराष्ट्राचा मॅप आहे ओके तर पहा तर आपण आता काय पाहूया नैसर्गिक सीमा पाहत असताना याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा नैसर्गिक सीमा म्हणजे काय तुमची महाराष्ट्राच्या उत्तरेस दक्षिणेस पूर्वेस पश्चिमेस नैऋत्य वायू ईशान्य आग्नेयेस याच्यामध्ये जर पाहिलं आपण तो कोणत्या सीमा येतात मग कोणत्या सीमा कशा पाहता येतील आपल्याला याच्यामध्ये मग नदी असेल एखादी ओढा असेल एखादा काय डोंगर असेल ह्या पाहिजे आपल्याला गरजेचं आहे ओके याच्यामध्ये पहा मग आपण जर पाहिलं आपल्याला दिशा परत दिशा माहित असणं गरजेचं आहे 2 मिनिटात म्हणजे बघा मग याच्यामध्ये जर पाहिलं आपण इथं पहा उत्तर दिशा आहे इथं काय आहे दक्षिण आहे इथं काय आहे पश्चिम आहे आणि हे इथं काय पूर्व आहे बरोबर आहे ओके हा बघा त्याच्यानंतर नैऋत्य वायव्य ईशान्य आणि हे इथं काय आग्नेय ओके हे इथं काय आग्नेय आहे आपल्याला पाहिजे ओके तर पहा मग इथं महत्वाची गोष्ट आहे दिशा पाहत असताना नैसर्गिक सीमा पाहत असताना याच्यामध्ये लक्षात ठेवायचं महाराष्ट्राच्या जर पाहिलं वायव्येला कोणता जिल्हा आपण पाहिलं तर कोणता आहे पुरव पालघर नावाचा जिल्हा आहे कोणता आहे पालघर नावाचा जिल्हा आहे आणि ह्याच ठिकाणी कोणता आहे दुसरा जिल्हा नंदुरबार नावाचा जिल्हा आहे कोणता आहे पुरव नंदुरबार नावाचा जिल्हा आहे मग याच्यामध्ये नैसर्गिक सीमा काय आहे तर लक्षात द्यायचं पालघर जिल्ह्यातून कोणती नदी वाहते दमनगंगा नावाची कोणती नदी वाहते दमनगंगा नावाची नदी वाहते ओके मग प्रश्न शकतो नैसर्गिक सीमा महाराष्ट्र निश्चित करत असताना पालघर जिल्ह्यामधून कोणती नदी वाहते कोणती वाहते मग दमनगंगा नावाची नदी वाहते कोणती वाहते अशी दमनगंगा नावाची नदी वाहते ओके आणि तसंच जर पाहिलं नंदुरबार जिल्ह्यातून कोणते मग तोरणमाळ डोंगर कोणते येते या ठिकाणी तोरणमाळ डोंगर ओके डोंगरांना कोणती गेली महाराष्ट्र वायव्येकडून इथून तोरणमाळ डोंगर गेले इथं कोणते गेले इथं तोरणमाळ डोंगर ओके हे माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला ओके चला त्याच्यानंतर जर पाहिलं महाराष्ट्राच्या उत्तरेस काय बोलत आहे मी महाराष्ट्राच्या उत्तरेस पुरावं लक्ष द्यायचं उत्तरेचं पाहिलं पुराव इथून तर कोणती ही डोंगर कोणती जाते अमरावती जिल्ह्यातून उत्तरेस लक्ष द्या उत्तरेस कोणता जिल्हा आहे अमरावती कोणता आहे अमरावती नावाचा जिल्हा आहे ओके आणि अमरावती जिल्ह्यातून जर पाहिलं पुराव आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे अमरावती जिल्ह्यातून कोणत्या येतं गाविलगड टेकड्या कोणत्या येतं गाविलगड नावाच्या काय पुराव या ठिकाणी टेकड्या आहेत बरोबर आहे कोणत्या जिल्ह्यातून जातात मग अमरावती उत्तरेला काय गाविलगड टेकड्या आहेत ओके त्याच्यानंतर जर पाहिलं पुराव आपण लक्ष ठेवायचं त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर बघा याच ठिकाणी महाराष्ट्राच्या ईशान्येस काय बोलत आहे महाराष्ट्राच्या ईशान्येस गोंदिया जिल्ह्यातून ईशान्येस कोणत्या गोंदिया जिल्ह्यातून ईशान्येस गोंदिया जिल्ह्यातून कोणते येतात दरेकसा डोंगर जातात कोणते दरेकसा डोंगर रांग जाते बरोबर आहे कोणती डोंगर रांग दरेकसा डोंगर रांग जाते हे माहित असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर पाहिलं आपण पुराव तर पहा महाराष्ट्राच्या पूर्वेस काय बोलत आहे मी महाराष्ट्राच्या पूर्वेस ओके महाराष्ट्र पूर्वेस मग कोणती डोंगर रांग जाते तर इथे या ठिकाणी कोणता जिल्हा आहे गडचिरोली नावाचा कोणता आहे
गडचिरोली नावाचा या ठिकाणी जिल्हा आहे आणि या ठिकाणाहून जर पाहिलं आपण गडचिरोली जिल्ह्यातून कोणते डोंगर जातात इथे लक्ष द्यायचं. इथे बघा भामरागड, कोणते येतं भामरागड नावाचे, त्याच्यानंतर सुरजागड, काय सुरजागड नावाचे डोंगर आहेत आणि चिकोडी किंवा चिरोली म्हणू शकतो त्याला आपण, काय चिरोली डोंगर. हे डोंगर काय करतात आपली सीमा निश्चित करतात. कुठे करतात पूर्वेला, कोणत्या जिल्ह्यातून गडचिरोली नावाच्या जिल्ह्यातून. ओके, हे माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण पुराव दक्षिणेला, काय बोलत आहे मी दक्षिणेला, या ठिकाणी कोणती नदी वाहते हिरण्यकेशी नदी. कोणती वाहते दक्षिणेला, कोणत्या जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून. कोणत्या जिल्ह्यातून पुराव कोल्हापूर जिल्ह्यातून कोणती नदी वाहते हिरण्यकेशी. हिरण्यकेशी नावाची जी नदी आहे ती काय करते सीमा निश्चित करते कोल्हापूर जिल्ह्यातून. ओके, हे माहित असणं गरजेचं आहे तुम्हाला. चला याच्यानंतर जर पाहिलं आपण इथे जर दक्षिणेला पाहिलं, काय बोलत आहे मी दक्षिणेला परत पाहिलं आपण या ठिकाणी, तर या ठिकाणी बघा कोणता जिल्हा आहे सिंधुदुर्ग नावाचा आहे. कोणता आहे सिंधुदुर्ग नावाचा जिल्हा आहे आणि सिंधुदुर्ग नाव जिल्ह्यातून महत्वाची गोष्ट एक नदी वाहते या ठिकाणी अशी, बरोबर. मग या नदीचं नाव काय तेरेखोल नदी. कोणता आहे तेरेखोल नावाची नदी आहे, बरोबर आहे. कोणती तेरेखोल नावाची नदी आहे. ओके, याच्यात तुम्हाला दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, महाराष्ट्राच्या उत्तरेस दमणगंगापासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंतच्या प्रदेशास काय म्हटलं जातं कोकण असं म्हटलं जातं, किंवा ह्या दोन नद्यामध्ये जे भाग बसलेला आहे महाराष्ट्रात त्याला आपण कोकण असं म्हणतो. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असं आपण गृहीत धरूया. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण पुराव लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही आता महाराष्ट्राच्या जर पाहिलं काय म्हणतात आपल्याला पश्चिमेला या ठिकाणी काय आहे पुराव अरबी समुद्र आहे. काय आहे अरबी, हा लक्ष द्यायचं अरबी समुद्र आहे. ओके, पश्चिमेला काय आहे अरबी समुद्र आहे, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, चला याच्यानंतर पाहूया आपण पुढचं. बघा आता आपण काय पाहिलं लक्ष द्यायचं, इथं राजकीय पाहिलं, इथं काय पाहिलं आपण नैसर्गिक सीमा पाहिलं, हे घटक तुमचा क्लिअर झाला. पहा याच्यानंतर दुसरी गोष्ट पहा मग याच्यामध्ये बघा राजकीय सीमा आपण अगोदरच पाहिलेला आहे. ओके, इथं जर पाहिलं तर वायव्येला कोणतं आहे आपण पाहिलं होतं, कोणतं दादरानगर हवेली आहे. महत्वाची गोष्ट कोणतं आहे गुजरात आपण पाहिलं होतं. बघा पालघर जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, धुळे आहे. महत्वाची गोष्ट काय आहे नंदुरबार जिल्हा. या चार जिल्ह्यात सीमा कुठे लागतात, महत्वाची गोष्ट गुजरात नावाच्या राज्याला लागतात. ओके, त्याच्यानंतर कुठे आहे उत्तरेस, बरोबर नॉर्थला काय मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे. मग नंदुरबार धुळे आहे. ओके, जळगाव आहे, महत्वाची गोष्ट आहे. बुलढाणा अकोल्याची लागते का अकोल्याची लागत नाही. मग आपण पाहिलं काय अमरावती आहे, वर्धा नाही, नागपूर आहे, भंडारा आणि काय गोंदिया. आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ओके, चला त्याच्यानंतर आपण महत्वाची गोष्ट आहे हे पाहिलं आपण इतर राज्याला लागून जिल्ह्याच्या सीमा आपण पाहिलं. ओके, नंतर पहा सलग 2 राज्यांना लागून असलेल्या जिल्ह्याची सीमा हे घटक महत्वाचा आहे. बघा मग गोंदिया जिल्ह्याची सीमा, गोंदिया जिल्हा कोणत्या जिल्ह्याला कोणत्या राज्याला लागतो छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. आपण त्या टोकाला पाहिलं होतं. वरी कोणता आहे गोंदिया, वरी कोणता आहे जिल्हा गोंदिया, खाली कोणता आहे महत्वाची गोष्ट आहे गोंदिया, पुन्हा मध्य प्रदेश आणि खाली छत्तीसगडला लागून आहे. त्याच्यानंतर नांदेड जर पाहिला तर तेलंगणाला आहे आणि कर्नाटकला आपण पाहिलं होतं. ओके, धुळे जर पाहिला मध्य प्रदेशला आहे आणि गुजरातला आपण हे बी पाहिलं होतं. त्याच्यानंतर पालघर जर पाहिलं पुरं गुजरातला आहे, कुठे दादरानगर हवेलीला लागून आहे. ओके, त्याच्यानंतर बघा गडचिरोली पाहिलं होतं आपण, कुठे आहे गडचिरोली लक्ष द्यायचं छत्तीसगड नावाच्या राज्याला लागून आहे, तेलंगणा नावाच्या राज्याला लागून आहे छत्तीसगडची सीमा, सॉरी तेलंगणाची सीमा लागते. ओके, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जर पाहिलं आपण गोवाला लागते आणि कुठे लागते कर्नाटक. या 2 राज्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागते. आणि लास्ट राहिला नंदुरबार, नंदुरबार सीमा करतो मध्य प्रदेश आणि कुठे करतो गुजरात नावाच्या राज्याला हे लागून आहे. ओके, नंतर पहा मग इतर राज्याला न लागलेल्या जिल्ह्याची सीमा. मग कोकणात जर पाहिलं आपण लक्ष द्यायचं, कोकणात एकूण जिल्हे किती आहेत पुरव 7 जिल्हे येतात. किती येतं 7. पण मग पालघरची सीमा लागते आणि खाली कोणती लागते जर पाहिलं आपण सिंधुदुर्गाची सीमा गोव्याला लागते. ओके, आणि कुठे लागते कर्नाटकला लागते. आणि पालघरची कुठे लागते मग जर पाहिलं आपण तर गुजरातला आणि कुठे लागते. महत्वाची गोष्ट आहे की दादरानगर हवेली लागून आहे. ओके, पण लागत नाहीत जिल्ह्याची सीमा कोणते मग 5 जिल्हे येतात. 5 पैकी लक्ष द्यायचं मुंबई शहर याची सीमा कुठंच लागत नाही, मुंबई उपनगरची कुठंच लागत नाही, ठाणे कुठंच नाही, रायगड कुठंच नाही, रत्नागिरी नाही, कुठंच कोण्याच राज्याला लागून नाही किंवा कुठंच लागून नाही. नंतर मराठवाड्यातले 5 जिल्हे येतात. महत्वाची गोष्ट आहे औरंगाबाद आहे, जालना आहे, बीड आहे, परभणी आहे आणि हिंगोली मधात जिल्हे येतात यांची सीमा ही कुठंच लागत नाही. ओके, नंतर पाहिलं पश्चिम महाराष्ट्राचे 3 जिल्हे आहेत कोणते पुणे, सातारा आणि महत्वाची गोष्ट नगर, याची सीमा कुठंच लागत नाही. आणि लास्ट राहिला विदर्भ 3 जिल्हा अकोला, वाशिम, वर्धा यांची सीमा ही कुठंच लागत नाही. बरोबर आहे. हा लक्ष द्यायचं आता. ओके, तर पहा मग आता ह्या काय नैसर्गिक सीमा पाहिलं होतं आपण. हे बघा हिरण्यकेशी नदी, तेरेखोल नदी आपण हे सर्वच पाहिलं होतं.
म्हणायचं, आपण हे डबल पाहायची गरज नाही. ओके, तर चला पुराव महत्वाचा घटक होता. अगदी सोप्या भाषेमध्ये आपण एकाच मॅपवरती काय केलंय, दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. ओके, हे कसं आहे, महत्वाची गोष्ट आहे, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, चला हे महत्वाचं. ओके, तर इथं जर पाहिलं आपण तर पहा महत्वाचे जे पॉइंट्स होते आपण ते सर्व पाहिलेले आहेत. आणि हे जर आपण व्यवस्थित लेक्चर केलं तर येणारी कोणती जर एक्झाम असेल तर आपल्याला याच्यातला प्रश्न जाणार नाही याची आपण शाश्वती घेऊ शकतो. बरोबर आहे, आपण या ठिकाणीच थांबूया. ओके, चालेल, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच भेटणार आहोत आपण. ओके.